मध्यंतरी हा जो प्रकार करून तुम्ही आम्हाला जे काही चमत्कार दाखवण्यासाठी हा उद्योग केला का? आता गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो, सगळी विमोचन वगैरे केली. आता पुष्कळ लोकांना पॅरिसला त्याची इच्छा आहे, म्हणजे असते. कुणाला वाटतं मास्कोला जावे, कुणाला वाटतं न्यूयॉर्कला जावे, कुणाला वाटतं टोकियोला जावे. तसे मलाही सहज वाटलं की एवढे जरी आपले गुरु समर्थ आहेत, एवढे जर आपले गुरु समर्थ आहेत, तर एकदा आपण परलोकात जाऊन बघून यावं काय काय आहे ते. कारण आपण विमोचनाची विधी करून घराण्याच्या 7 पिढ्या ज्या आहेत, त्यातल्या इच्छा वासनेने अतृप्त असलेल्या आत्मे जे आहेत, त्याला सद्गती मुक्ती दिल्यानंतर कसे आहे ते पाहण्यासाठी वर गेले. ते जे बघत असताना सगळ्यांना त्यांचे कुशल विचार. सगळ्यांनी सांगितले आम्ही अत्यंत सुखी आहोत. पूर्वी काय असायचं तर म्हणाले आमच्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे खाली काय चाललंय हे बघायला मिळत. पण ह्या वेळेला पाकिस्तानमध्ये 4-5 देश झाले आणि इम्रान खानने जो इंडियाचा धुवा उडवला हा आम्ही मात्र भरपूर पाहिला. मी म्हटले हे कसं काय? तर म्हणाले पूर्वी काय व्हायचं, सगळे ढगाळ वातावरण असल्यामुळे काही नीट दिसत नव्हतं. आता अगदी स्पष्ट दिसतं की आमची नातवंडे पतवंडे खापर पत्तवंडे काय करत आहेत ते एक संवाद. त्याच्या पुढे मागे आपल्या सर्वांनाच जायचंय. अशी रिझर्वेशन शिवाय ते रिझर्वेशन केल्याशिवाय गाडी जागा मिळत नाही. तसे येते वेळी जरी सुस्थळातून आला नाही तरी जाते वेळी तुम्ही सुस्थळीत जावे म्हणून सीट खूप रिझर्व करा. आता तुम्हाला मला ह्या ड्रेसमध्ये पाहताना जरा आश्चर्य वाटले असेल. याचे कारण असे, या 8व्या संमेलनाच्या पूर्वी आपण सगळे आद्यनाथ पंथाचे गुरु गोरक्षनाथ यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला केले महाराज आणि मला केले राज. हा इंडियाचा युनिव्हर्सल पॉप्युलर आहे ना, कोण दाखव रशियामध्ये पॉप्युलर आणि इंडियामध्ये पॉप्युलर आहे ना. तर मी झालो राज आणि तुम्ही झालं महाराज म्हणून म्हटलं जपान एकदा आता बंद. तर प्रत्येकाला कुशल विचारत असताना प्रत्येकाने काही काही गोष्टी सांगायला सुरुवात. अशा का गुरुबंधूंचे पंडोबांचे पंडोबा भेटले. म्हणाले काय बाबा काय संदेश आहे आमच्यासाठी? तेव्हा ते म्हणाले आता आमच्या सुनामुळांना तिसरी खावीशी वाटत, पण त्यांच्या आई वडिलांना त्याचा तिरस्कार आहे, त्यामुळे त्यांना खाता येत नाही. मग मी म्हणालो दुसरे खा, काय हरकत नाही. दुसऱ्या एका गुरुबंधूचे खापर पंडोबा भेटले. म्हणाले आमच्या अमक्याचा तो कसा आहे? म्हणाला कुशल आहे. मग त्याला निरोप असा सांगा की तुला प्रपंचातून मुक्त केलं आहे. आता पुन्हा लग्न करण्यासाठी मुली बघण्याच्या भानगडीत न पडता राहिलेले आयुष्यच आहे ते गुरु सांगण्याचा असं म्हणतात. आता हे जे काही एक साधन आहे, तर इथे अनेकांनी नवनाथ करतो ती कथा हे वाचलं असते. त्यामध्ये परकाया प्रवेश असा एक शब्द आहे. त्याचा बोध काय होतो? अंगात भूत येणं, आजार येणं, पाप येणं, कधी येणं. कर्मबंधनामध्ये हा प्राण जो आहे हा देहाच्या बंधनामध्ये लक्षात आलं. ते कृपेला असे पात्र व्हायचं की देहाच्या बंधनातून आत्मा बाहेर काढायचा. ही अवस्था म्हणजे परिणाम. एक मिनिट. आता जेव्हा सगळे आम्ही जमलो, जेव्हा सगळे दमले थकलेले कुठून आलेले काय आलेले त्यांचं चहा पाणी घेऊन येईपर्यंत हे तानाने कमती म्हणून सांगितलं. याचा अर्थ काय? ते म्हणाले विमोचन झाल्यानंतर काय झालं हे वरती गेल्यानंतर कळलं. त्या पिढ्या मुक्त झाल्या की नाही? विमोचनानंतर तुमचे लोक सद्गतीला गेले
हे काय? आकार साकार निराकार प्रतीक प्रतिमा आणि प्रतिभा. तर या गुरुमार्गामध्ये अनेक पुस्तके आपल्या वाचनामध्ये येतात. दृष्टांत साक्षात्कार अमुक तमुक हे सगळं आपण वाचतो आणि त्याप्रमाणे त्याची अनुभूती अनुभवात येते का नाही या पाहण्यामध्ये या बहुमत जीवनाचा अनुभव करतो. हे जे काही बहुजन समाजामध्ये बहुसंख्य लोकांच्या वाचनामध्ये येते आणि त्या अवस्था म्हणजे कशा आहेत. आता हा जो विषय सांगतोय हा अत्यंत महत्वाचा आहे. नीट लक्षपूर्वक आहे. जशी आता माझी एक लहान नात आहे. ती तो भातुकलीचा खेळ करून जसा चहा केला, वरण केलं, भाजी केली इत्यादी हा तसा भातुकलीचा खेळ आहे. तसे हे आहे. पुढे ती बालिका ज्या वेळेला विवाहित होऊन जाते त्यावेळेला तिला बराच त्याचा संसार जो आहे हा जसा मांडावा लागतो तसा गुरुमार्ग आहे. तुम्ही भातुकली जी खेळता आणि प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये आपली मुलगी पाणी होते आणि सांगते दूध घे, दूध आहे. म्हणजे तिच्या समाधानासाठी ते दूध आहे म्हणून आपण प्यायले म्हणजे ते दूध आहे का? सर्व तुम्ही जे जे ऐकले दृष्टांत साक्षात्कार या सगळ्या गोष्टी या गुरुमार्गामध्ये खऱ्या गुरुमार्गामध्ये किती क्षुल्लक आहेत. तर भातुकलीच्या खेळ आहेत का त्याचे स्पष्टीकरण तत्वज्ञानाच्या पातळीवर अनुभूती म्हणून अनुभवण्यास येत आहे. म्हणून गुरुमार्गाला गालबोट लागते. आता ही अवस्था जे लोक सांगतात मला साक्षात्कार झाला, मला अमुक झालं, मला तमुक झालं, हे सगळं आता मी तुला सांगितलं मला साक्षात्कार झाला पण त्याचा अनुभव मी तुला देऊ शकते का? नाही देऊ शकत. म्हणून गुरुमार्गावरती विश्वास लोकांचा का बसत नाही? आता तुम्ही लोक सगळे इथे येता म्हणजे काय येतात? तुम्हाला काहीतरी अनुभव प्रत्येकाला वेगळा अनुभव देत असतील. कोणाला कसला कोणाला कसला कोणाला कसला पण प्रत्येक जण काहीतरी अनुभवतो म्हणून येतो ना. तसं साक्षात्कार झाला किंवा मला अमुक झालं तमुक झालं हे लोकांना अनुभव देता येत नाही. तर साक्षात्कार आणि हे जे आहे गोष्टी काय म्हणते ते दृष्टांत साक्षात्कार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवाला देता येत नाही. म्हणून त्या लहान मुलं खेळतात तसं मोठं पातळीचा खेळ आहे. आणि तीच मुलगी पुढे मोठी होऊन जाते तेव्हा तिला संसार करावा लागतो. तसा हा गुरुमार्ग खरा गुरुमार्ग आहे. इथे कसं आहे जे खरी आमटी खरी भाजी खरी कोशिंबीर खरी पोळी असते आणि ती खाल्ल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतं म्हणजे तो अनुभव देतात. तर तिकडे दृष्टांत मला दृष्टांत झाला. काय दृष्टांत झाला? तुला जे काय घडलं ते मला तू सांगतोस मला पण अनुभवता येत नाही. कळलं? आता ही जी अवस्था आजपर्यंत गुरुमार्गी तुम्ही झाल्यानंतर ते तुमचे माध्यम हे आहेत कसे ते जन्माला आल्यानंतर कर्माधीन आहे. तर कर्माधीन अवस्थेतून काढून गुरु अवस्थेमध्ये त्याला सामावून घेण्यासाठी भक्तांच्या कल्याणार्थ अनेक साधना आणि अनेक दीक्षा ह्या आचरणात आणाव्या. तत्पूर्वी काय असतं आज आपण कुठेही बाहेर गेला आणि दीक्षा पाहिजे म्हणाला तर 2 मिनिटात दीक्षा देतात. पण दीक्षेचा सिद्धांत असा आहे की भक्तांना दीक्षा देण्यापूर्वी गुरुने दीक्षा घेतलेल्या भक्तांच्या जीवनामध्ये दीक्षापर्यंत काय साकार व्हायला पाहिजे याचा संकल्प आधी करावा आणि तो संकल्प सिद्ध करून त्या संकल्पाचे रूपांतर दीक्षेत करावे. म्हणजे जो मूळ तुम्ही दीक्षा म्हणून घेतलेला विधी आहे त्या विधीमध्ये गुरुने केलेला तुमच्या कल्याणाचा संकल्प जो आहे तो अंतर्भूत आहे. तो कार्य करायला लागतो. समजलं? ही गुरुमार्गातील प्रक्रिया एक प्रोसेस आहे. आता अनुभवाला काय येतं? कोणाला वाटेल गुरु करावा तर 2 विड्याची पाने सुपारी 11 रुपये गुरुदक्षिणा ही दिले म्हणजे गुरु करणं नव्हे. जर जे संकल्प दीक्षांत विधीपूर्वी करायचे त्या संकल्पामध्ये भक्तांच्या
करायचा की आज घेतलेला संकल्प किंवा दीक्षा ही या जन्मापुरती मर्यादित न राहता अनेक जन्मापर्यंत घेतलेली दीक्षा ही त्याच्या जीवनामध्ये गुरुकृपाशीर्वाद म्हणून त्याच्या रक्षणार्थ ती राहिली. अशा विधीच्या परंपरेप्रमाणे